यानंतर पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। विदर्भातील शाळा आज सुरू होण्याचा पहिला दिवस आहे, पण नागपूरसह विदर्भातल्या शेकडो शाळा आज सुरूच झाल्या नाहीयेत। काही संस्था चालकांनी सरकारला विरोध दर्शवण्यासाठी त्यांच्या शाळा सुरू केल्या नाहीयेत। शाळांना सरकारकडून मिळणारं वेतनेतर अनुदान, आरटीसाठी मिळणारं अनुदान रखडलंय। शाळा चालवण्यासाठी आवश्यक निधीही रखडल्याचा आरोप संस्था चालकांनी केलाय। त्यामुळे शाळा चालवणं कठीण झाल्याचा आरोप राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केलाय। नागपूरमध्ये साधारणतः नागपूर जिल्ह्यामध्ये 100 ते 150 शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। सरकारने मुलांकरता ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्याकरता जे अनुदान द्यायला पाहिजे याच्यापासून पूर्ण हरकत आपली पाठ फिरवलेली आहे। तुम्ही आहे त्या पैशात शाळा चालवत राहा म्हणून संस्था चालकांना सांगतात आहे। आजपर्यंत आम्ही गेल्या 15 वर्षापासून सातत्याने शासनाच्या पाठपुरावा करतोय, पण शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। खरं म्हणजे आज शाळा सुरू करणं आणि त्याबाबत आदेश काढणं हाच मुळात सर्वोच्च न्यायालयाचा आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे। कारण विदर्भात 26 जून किंवा त्यानंतर शाळा सुरू कराव्या असा आदेश उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। त्याचा अवमान संचालक शिक्षण यांनी केलेला आहे। दैनंदिन खर्च करायला आमच्याजवळ पैसेच नाही, कुठपर्यंत आम्ही आमच्या खिशातून खर्च करायचे? करीत अनुदान द्या आम्हाला, आणि ते काही थोडं थोडं का नाही आहे, पुष्कळ वर्षापासून थकलेलं आहे का? फक्त शिक्षकांकडूनच पैसे मागायचे का? समाजाकडूनच पैसे आणायचे का? मग हे चालवायला जर पैसे द्या तुम्ही तर आमच्या मागण्या मंजूर कराव्या लागतील तुम्हाला। उद्यापासून शाळा पूर्ववत होतील आणि चांगल्यापैकी आम्ही शाळा सुरू करू हे नक्की आहे। कारण शाळा ही मुलांचं एक ड्रीम असतं आणि आजचा आमचा दिवस खरंच आम्हाला दुर्भाग्यपूर्ण वाटतं की आम्ही आज सुरू करू शकलो नाही, पण आम्ही उद्यापासून चांगल्या करू।